आपण सोडवणार आहोत इरा सेशन 27। सगळ्यात पहिले आपल्याला सेशनचा परिचय पाहायचा आहे। त्यानंतर आपल्याला इथे ऑफिस स्किल्स मध्ये जावं लागेल। ऑफिस स्किल्स मध्ये आल्यानंतर आपल्याला यामध्ये एक नॉलेज चेक दिलेला आहे, तर ते नॉलेज चेक आपल्याला सोडवायचं आहे। त्याच्या अगोदर जेवढे काही ऑरेंज कलर मध्ये व्हिडिओ दिलेले असेल ते सर्व आपल्याला चेक करून पाहायचे आहे, म्हणजे पूर्ण पाहून घ्या। त्यानंतर इथे नॉलेज चेक वर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। यामध्ये बघा नॉलेज चेकचे 5 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, फोरकास्ट लाईनच्या भोवतीच्या लाईन्स कशाचे प्रतिनिधित्व करतात म्हणत आहे? तर ते खालच्या आणि वरच्या आत्म्याच्या सीमा आहे, त्याचं उत्तर असणार आहे। गोलसिक विंडो मधील सेल बॉक्स निवडलेले डॅश दाखवतो म्हणत आहे, तर काय दाखवते बघा, तर सेल्स दाखवते ते। एक्सेल मधील फोरकास्ट शीट कमांड फक्त चार्ट तयार करण्यासाठी वापरले जाऊ शकते म्हणत आहे, तर याचं उत्तर चूक आहे। त्यानंतर 7 नेक्स्ट करा। गोलसिक तुम्हाला काय मदत करू शकेल म्हणत आहे, तर गोलसिक हे आपल्याला काय मदत करू शकते, तर इच्छित आउटपुटसाठी इनपुट मूल्य प्राप्त करणे हे त्याचं उत्तर आहे। कोणत्या एक्सेल ऑप्शन मधून आपण रिबन मध्ये ड्रॉ टॅब जोडू शकतो म्हणत आहे, तर कोणत्या याच्यातून जोडू शकतो बघा, तर कस्टमाइज रिबन मध्ये जाऊन ते आपण जोडू शकतो। त्यानंतर 7 नेक्स्ट करा। येस बटनावर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी स्कोर्स आपला पूर्ण आलेला आहे। त्यानंतर आपल्याला सिम्युलेशन्स वर सोडवायचं आहे, तर सिम्युलेशन्स क्वेश्चन्स वर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। यामध्ये 2 प्रश्न दिलेले आहेत, तर इथून पहिला प्रश्न स्टार्ट करा। एक्सेल मधील प्रिंटिंगचा उपयोग स्प्रेडशीट मधील डेटा प्रिंट करण्यासाठी केला जातो, परंतु प्रिंटर सेटिंग मधील सिलेक्ट केलेल्या व उपलब्ध असलेल्या पेज करता पानाकरता मान्य रुंदी म्हणून तुम्ही प्रिंट टूल वापरू शकता, म्हणून दिलेलं एक्सेल शीट प्रिंट करा म्हणत आहे। तर फाईल टॅबवर जा आणि यातून आपल्याला प्रिंट ऑप्शनवर क्लिक करा आणि इथून प्रिंट करायचं आहे। तर अशा प्रकारे त्याला प्रिंट करा आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लावायचं इथून, तुमच्या गरजेनुसार तुम्ही शीट जोडू आणि हटवू शकता। आता दिलेल्या वर्कशीट मध्ये स्टार्ट शीट हटवा म्हणत आहे, तर स्टार्ट शीटला सिलेक्शन करा, डिलीटच्या ऑप्शन्स मध्ये जायचं आहे आणि डिलीट शीटवर इथे क्लिक करा अशा प्रकारे, आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे। येस बटनावर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं सिम्युलेशन क्वेश्चन सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी स्कोर्स पूर्ण आलेला आहे। त्यानंतर आपल्याला सिम्युलेशन झाल्यानंतर सेल्फपाथ लर्निंग सोडवायचं आहे, तर सेल्फपाथ लर्निंग वर क्लिक करा आणि इथून प्रोसीड बटनावर क्लिक करा। MS एक्सेल मधील ग्रुप कॉलम्स करण्यासाठी वापरलेल्या स्टेप्सचा योग्य संच ओळखा म्हणत आहे, तर आपल्याला ग्रुप कॉलम करण्यासाठी काय करावं लागेल, तर यासाठी आपल्याला ऑप्शन नंबर 4 हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर 7 नेक्स्ट करा। नेक्स्ट क्वेश्चन लावायचा इथून, मायक्रोसॉफ्ट एक्सेल मधील ड्रॉ टॅबचे प्रायमरी फंक्शन्स काय आहे म्हणत आहे, तर मायक्रोसॉफ्ट एक्सेल मधील ड्रॉ टॅबचे प्रायमरी फंक्शन्स हे काय आहे, तर हे एक्सेल शीट वरील फ्री हँड ड्रॉइंग, लेखन आणि अनोटेटिंग करण्यासाठी टूल प्रोव्हाइड करते, तर हे त्याचं उत्तर असणार आहे। सेल्स रिसिट म्हणजे काय म्हणत आहे, तर सेल्स रिसिट म्हणजे काय असते बघा, तर एक स्लिप ज्यामध्ये ग्राहकाने ऑर्डर केलेल्या वस्तूची यादी असते, तर हे त्याचं उत्तर आहे। खालीलपैकी कोणती टेम्पलेटची इमेज सेल्स रिसिट दाखवते ते ओळखा म्हणत आहे, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 असणार आहे। त्यानंतर 7 नेक्स्ट करा। समजा तुमचे ऑनलाईन कपड्याचे दुकान आहे, एका ग्राहकाने तुमच्याकडून काही वस्तू मागवल्या आहेत, तर ऑर्डरसाठी सेल्स रिसिट पाठवण्यासाठी तुमच्याकडे एक आयडियल फॉर्मॅट काय असेल म्हणत आहे, तर याचं उत्तर फॉर्मॅट आहे PDF फॉर्मॅट। त्यानंतर 7 नेक्स्ट करा। एंड एक्झामवर क्लिक करायचा, तर अशा प्रकारे आपलं सोडवणं झालेलं आहे आणि ते स्कोर्स पाहू शकतो आपला पूर्ण आलेला आहे। त्यानंतर याला क्लोज करा। नंतर आपल्याला गाइडेड ड्युटीवर सेल्फ सोडवायचा, तर याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। तर यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत, तर इथून स्टार्ट करा। पहिला प्रश्न, डिस्प्ले करण्यात आलेल्या एक्सेल शीट मध्ये संपूर्ण सेल्स रिसिप्ट सिलेक्ट करा, त्यानंतर पेज लेआउट टॅब, पेज सेटअप ग्रुप, प्रिंट एरिया ऑप्शन वापरून याचा प्रिंट एरिया सेटिंग सेट करा म्हणत आहे, तर पूर्ण याला म्हणत आहे। तर इथून अशा प्रकारे संपूर्ण याला सिलेक्शन करून घ्यायचं आहे, जेवढं आपल्याला प्रिंट त्याची सेटिंग करायची असेल तेवढी सिलेक्शन करून घ्या। त्यानंतर पेज लेआउट मध्ये जायचं आहे, प्रिंट एरिया सेटअप मध्ये जा आणि सेट प्रिंट एरियावर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे, आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट क्वेश्चन लावायचं इथून,
एक्सेल वर्कबुक ओपन करा, ब्लँक वर्कबुक सिलेक्ट करा आणि फाईल टॅब न्यू बटनचा वापर करून सेल B3 मध्ये सेल रिसिप्ट टेक्स्ट एंटर करा म्हणत आहे. तर त्यासाठी स्टार्ट बटनावर जा आणि त्यातून आपल्याला MS एक्सेल ही ऍप्लिकेशन ओपन करायची आहे. त्यानंतर इथून ब्लँक डॉक्युमेंट घ्या. ब्लँक डॉक्युमेंट घेतल्यानंतर आपल्याला B1 या सेलमध्ये कोणतं नाव टाकायचं आहे ते नाव मी इथून कॉपी करून घेतो, किंवा तुम्ही डायरेक्ट टाईप सुद्धा करू शकता. तर B1 मध्ये क्लिक करा आणि ते नाव त्यामध्ये टाईप करा किंवा कॉपी पेस्ट केलं तरी चालेल. त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. दिलेल्या एक्सेल शीट मध्ये सेल B3 सिलेक्ट करा आणि होम टॅब फॉन्ट ग्रुपचा वापर करून त्याचा फॉन्ट साईज 24 मध्ये बदला, तसेच त्याला स्टँडर्ड डार्क ब्लू फिल कलर अप्लाय करा म्हणत आहे. तर B3 ला क्लिक करा, कॉलमचा B घ्या, रोचा 3 घ्यायचा, तर B3 ला सिलेक्शन करा. त्यानंतर त्याची साईज 24 करा म्हणत आहे. तर साईज मध्ये जा आणि याच्यातून 24 ही साईज घ्यायची आहे. त्यानंतर त्याला डार्क ब्लू फिल कलर अप्लाय करायचा आहे. तर फिल कलर मध्ये जा आणि डार्क ब्लू कलर याच्यातून आपल्याला अप्लाय करायचं आहे अशा प्रकारे, आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन. डिस्प्ले करण्यात आलेल्या शीटमध्ये इन्सर्ट टॅब इलस्ट्रेशन ग्रुपचा वापर करून सेल B2 मध्ये कोणतेही पिक्चर इन्सर्ट करा म्हणत आहे. तर B2 मध्ये क्लिक करा, इन्सर्ट मध्ये जायचं आहे, पिक्चर्स मध्ये जा आणि कोणतं एखादं चित्र याच्यातून घ्यायचं आहे आपल्याला. तर मी एक डेस्कटॉपवरचं चित्र घेत आहो. त्यानंतर इन्सर्ट बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारचे चित्र इथं आलेलं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर शेवटचा प्रश्न बघा. दिलेल्या एक्सेल शीट मध्ये होम टॅब फॉन्ट ग्रुप फिल कलर मेनू आयटमचा वापर करून सेल्स रिसिप्ट या टेक्स्टला स्टँडर्ड ब्लू फिल कलर अप्लाय करा म्हणत आहे. तर सेल्स रिसिप्ट या नावाला सिलेक्शन करा, फिल कलर मध्ये जायचं आहे आणि स्टँडर्ड ब्लू कलर याच्यातून आपल्याला अप्लाय करायचा आहे. तर इथून स्टँडर्ड ब्लू कलर द्या आणि त्यानंतर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपल्या सर्व गायडेड ड्युटीवर सेल्फ सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करा आणि ते येस बटनावर क्लिक करायचं. तर अशा प्रकारे आपला स्कोर्स या ठिकाणी पूर्ण आलेला आहे. नंतर आपल्याला गायडेड ड्युटीवर सेल्फ झाल्यानंतर आपल्याला सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचं आहे शेवटचं. त्याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. यामध्ये 10 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, ऑनलाईन प्रवेश फॉर्म भरताना तुम्ही कीज असलेल्या उपकरणावर तुमचे नाव टाईप करता, तर तुम्ही कोणते उपकरण वापरत आहात म्हणत आहे. तर याचं उत्तर कीबोर्ड आहे. त्यानंतर आपलं उत्तर 7 नेक्स्ट करा. तुम्ही फोनवर मित्राशी चॅट करत आहात, भौतिक कीबोर्ड ऐवजी स्क्रीनवर दिसणाऱ्या की वापरता, हा कोणत्या प्रकारचा कीबोर्ड आहे म्हणत आहे. तर कोणत्या प्रकारचा कीबोर्ड आहे, तर व्हर्च्युअल कीबोर्ड आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट करा. रवी डेस्कटॉप संगणकावर मोठा वेगळा कीबोर्ड वापरून गृहपाठ टाईप करत आहे, तर कोणता कीबोर्ड आहे म्हणत आहे. तर याचं उत्तर पारंपरिक कीबोर्ड आहे. तुम्ही MS पेंट मध्ये चित्र काढत आहात आणि टेबलावर एका उपकरणाला हलवता, स्क्रीनवरील पॉइंटर तुमच्या हातासोबत हलतो, तर तुम्ही कोणते उपकरण वापरत आहात म्हणत आहे. तर याचं उत्तर माऊस आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट करा. ATM मशीनवर तुम्ही स्क्रीनवर थेट टच करून पर्याय निवडता, तर कोणते इनपुट डिव्हाइस वापरले जाते म्हणत आहे. तर याचं उत्तर टच स्क्रीन आहे. तुमच्या गेम कन्सोलमध्ये एक लहान बॉल आहे जे तुम्ही अंगठ्याने फिरवता आणि पॉइंटर हलवते, हे तर कोणते उपकरण आहे म्हणत आहे. तर हे ट्रॅक बॉल आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट करा. तुम्ही असा VR गेम खेळत आहात जो तुमच्या शरीराच्या हालचालीनुसार प्रतिसाद देतो, तर कोणते इनपुट डिव्हाइस वापरले जात आहे म्हणत आहे. तर याचं उत्तर मोशन सेन्सिंग डिव्हाइस आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट करा. संगणकाचा गेम खेळताना तुम्ही हातात धरायचे व अनेक बटणे आणि स्टिक्स असलेले उपकरण वापरतायत, तर हे कोणते उपकरण आहे म्हणत आहे. तर याचं उत्तर गेमपॅड आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट करा. तुम्ही लॅपटॉपवरील छोट्या सपाट पॅडवर बोट फिरवून पॉइंटर हलवता, हे कोणते उपकरण आहे म्हणत आहे. तर हे टचपॅड आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट करा. ऑनलाईन पेमेंट करताना तुम्ही संगणकाशी जोडलेल्या उपकरणाद्वारे QR कोड स्कॅन करता, तर हे कोणते इनपुट डिव्हाइस आहे म्हणत आहे. तर हे बारकोड स्कॅनर आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेशन एंड टेस्ट सोडवणं झालेलं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 27 कंप्लीट सोडवायचं आहे.